निवडणूक प्रक्रियेत 24 एप्रिलपर्यंत उमेदवारांनी सादर केलेला खर्च आणि निवडणूक कक्षाच्या सँडो रजिस्टर याच्यातील आकड्यांची खूप मोठी तफावत असल्याचं समोर आलं आहे। निवडणूक खर्च निरीक्षकांच्या तपासणीच्या वेळी पुन्हा निवडणूक खर्चाची पडताळणी होणार असून प्रशासनाच्या भूमिकेकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। प्रशासनाच्या माहितीनुसार महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी 17.30 लाख रुपयांचा निवडणूक खर्च दाखवला आहे। प्रत्यक्षात त्यांच्या सँडो रजिस्टरमध्ये 1.26 कोटी रुपयांपर्यंत खर्च नमूद केला आहे। याशिवाय महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी 24 लाखांचा खर्च दर्शविला आहे। प्रत्यक्षात त्यांच्या सँडो रजिस्टरमध्ये 58.22 लाखांचा खर्च दाखवण्यात आला आहे। याशिवाय प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश भूप यांनी 28.47 लाखांचा निवडणूक खर्च दाखवला आहे, तर त्यांच्या सँडो रजिस्टरमध्ये 17.13 लाख रुपयांचा खर्च नोंदविण्यात आला आहे। यानंतर निवडणूक खर्च निरीक्षकांच्या तपासणीच्या वेळी पुन्हा निवडणूक खर्चाची पडताळणी होणार आहे।